ओम नमः शिवाय. श्री पुराण पुरुषोत्तमाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री शिव महापुराण विद्येश्वर संहिता यामधील अध्याय 14वा. अग्नियज्ञ, देवयज्ञ आणि ब्रह्मयज्ञ यांचे वर्णन. श्री गणेशाय नमः. ऋषीजन सुतांना म्हणाले, हे प्रभो, आता आम्हाला अग्नियज्ञ, देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ आणि देवतार्चनाचे महत्त्व याविषयी काही सांगा. सूत म्हणाले, महर्षींनो, गृहस्थाश्रमी पुरुषांनी नित्य सकाळी व सायंकाळी अग्नीमध्ये द्रवयुक्त हवन करावे. यालाच अग्नियज्ञ म्हणतात. ब्रह्मचार्यांना समिधा देणे हाही अग्नियज्ञच होय. त्यांनी त्या समिधा अग्नीमध्ये हवन कराव्यात. जोपर्यंत पुरुष अविवाहित आहे तोपर्यंत त्याने ब्रह्मचर्याचे पालन, व्रताचरण आणि जपानुष्ठान करणे हा त्याच्यासाठी अग्नियज्ञच होय. ज्यांनी बाह्य अग्नियज्ञाचा त्याग करून आपल्या आत्म्यालाच अग्निसमान मानलेले आहे, अशा वानप्रस्थी व संन्यासी जनांनी योग्य वेळी प्राणरक्षणापुरते हितकारक अन्न अल्प प्रमाणात ग्रहण करणे हाच त्यांच्यासाठी अग्नियज्ञ होय. विवाहित पुरुषांनी आपल्या घरामध्ये कुंडात किंवा भांड्यात अग्नी सुरक्षित ठेवावा, तो विझणार नाही याची काळजी घ्यावी. अशा सुस्थापित अग्नीला अजस्त्र अग्नी म्हणतात. हे ब्राह्मणांनो, प्रातःसमयी सूर्याप्रीत्यर्थ आहुती दिल्याने आयुष्य वाढते आणि सायंकाळी अग्निप्रीत्यर्थ आहुती दिल्याने धनसंपत्ती प्राप्त होते. दिवस असताना अग्नी सूर्यातच अधिष्ठित असतो, त्यामुळे प्रातःसमयी सूर्याला दिलेली आहुती अग्नियज्ञा समानच असते. इंद्रादी सर्व देवतांप्रीत्यर्थ अग्नीमध्ये आहुती देणे यालाच देवयज्ञ म्हणतात. सालीपाक आदी यज्ञांनाही देवयज्ञच मानतात. चूडाकरणादी संस्कारांमध्ये विधियुक्त हवन कर्म केले जाते, तोही देवयज्ञच होय. देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी विशिष्ट विधीपूर्वक केलेला यज्ञ हा सुद्धा देवयज्ञाचाच प्रकार आहे. वेदांचे नित्य नेमाने श्रवण, पठण व अध्ययन करणे याला ब्रह्मयज्ञ म्हणतात. मनुष्याने देवतांच्या तृप्तीसाठी दिवसातून एकदा तरी ब्रह्मयज्ञ अवश्य करावा. हा यज्ञ सकाळी व सायंकाळी करावा, रात्रसमयी करू नये. हे तपस्व्यांनो, आता मी तुम्हाला वारांची संकल्पना कशी अस्तित्वात आली, ही वार पद्धती कोणी प्रचलित केली, त्या वारांचे काय महत्त्व आहे, त्याची फलनिष्पत्ती काय आहे, त्यांच्या अधिष्ठात्री देवता कोण आहेत याविषयीची सविस्तर माहिती सांगतो, ती लक्षपूर्वक ऐका. भगवान शंकर हे भवव्याधींचे निरसन करणारे निष्णात वैद्य आहेत. ते सर्व औषधांचे औषध आहेत. साक्षात अमृत स्वरूप आहेत. सर्वज्ञ आणि सर्वसमर्थ अशा शिवजींनी सृष्टीच्या आरंभी लोकोपकारार्थ वारांची संकल्पना अस्तित्वात आणली. त्यांनी 7 वार निर्माण केले. पृथ्वीच्या वातावरणावर ग्रहांचा होणारा परिणाम लक्षात घेऊन त्या ग्रहांना त्या वारांचे अधिपती केले. त्यांनी सर्वप्रथम स्वतःचा वार निर्माण केला. त्याचा स्वामी सूर्य, त्या वाराला रविवार अशी संज्ञा दिली. त्यानंतर त्यांनी मायाशक्तीचा वार बनवला. त्याचा अधिपती चंद्र, त्याला सोमवार असे नाव दिले. नंतर त्यांनी कुमाराच्या वाराला अस्तित्वात आणून मंगळाला त्याचे स्वामी केले. तो मंगळवार म्हणून ओळखला जातो. मग त्यांनी विष्णू, ब्रह्मदेव, इंद्र आणि यम यांचे वार निर्माण केले. बुध, गुरु, शुक्र आणि शनी या ग्रहांना अनुक्रमाने त्यांचे अधिपती म्हणून नियुक्त केले. त्यांच्या नावावरून बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे 4 वार अस्तित्वात आले. या 7 वारांच्या दिवशी त्या देवतांची व ग्रहांची उपासना करावी, म्हणजे ती विशेषत्वाने फलद्रूप होईल, असेही त्यांनी सांगितले आहे. रविवारी सूर्याची उपासना केल्याने आरोग्य प्राप्त होते. सोमवारी चंद्राची उपासना केल्याने धनसंपत्ती प्राप्त होते.
मंगळवारी मंगळाची उपासना केल्याने जन्मताच व्याधिग्रस्त असलेल्या बालकाचे रक्षण होते. बुधवारी बुधाची उपासना केल्याने आळस आणि पाप यांची निष्कृती होऊन उत्तम बुद्धी प्राप्त होते. गुरुवारी गुरुची उपासना केल्याने आयुष्य वृद्धिंगत होते. शुक्रवारी शुक्राची उपासना केल्याने उत्तम प्रकारचे भोग आणि ऐश्वर्य प्राप्त होते. शनिवारी शनीची उपासना केल्याने मृत्यूचे भय नाहीसे होते, गडांतर टळते, अपमृत्यू येत नाही. अशा प्रकारे आठवड्यातील 7 वारी त्या त्या देवतांची पूजा आराधना केल्याने उपनिर्दिष्ट सर्व पुण्यफले भगवान शंकरांच्या कृपा प्रसादाने प्राप्त होतात. देवतांची प्रसन्नता लाभावी म्हणून त्यांची 5 प्रकारे आराधना केली जाते. त्या देवतेच्या मंत्रांचा जप करणे, तिच्या प्रीत्यर्थ होम करणे, तिला प्रिय असलेल्या लौकिक वस्तूंचे व अन्य गोष्टींचे दान करणे, तिच्यासाठी तपश्चर्या करणे आणि तिच्या प्रतिमेची किंवा मूर्तीची नानाविध उपचार अर्पण करून भक्तिभावाने पूजा करणे, हेच ते आराधनाचे 5 प्रकार होत. आपल्या सामर्थ्याला अनुसरून यापैकी कोणत्याही एका पद्धतीने त्या देवतेची एकोभावे आराधना केल्याने तिची प्रसन्नता लाभून आपले कल्याण होते. नेत्ररोग, मस्तिष्क रोग आणि कुष्ठरोग बरे होण्यासाठी रविवारी सूर्यनारायणाची पूजा करून ब्राह्मणाला भोजन द्यावे. ही उपासना 1 दिवस, 1 महिना, 1 वर्ष किंवा 3 वर्षापर्यंत सातत्याने चालू ठेवावी. या आराधनेने पुण्य वृद्धिंगत झाले तर आधी नमूद केलेले कुष्ठादी सर्व रोग बरे होतात. रविवारी सूर्य किंवा अन्य देवतांची पूजा करावी, त्यांना प्रिय असलेली वस्तू अर्पण करावी किंवा ब्राह्मणाला दान द्यावी. ही आराधना विशिष्ट फलदायी असून हिच्या प्रभावाने पापांचा नाश होतो. ज्यांना संपत्ती आणि वैभवाची अपेक्षा आहे त्यांनी सोमवारी भगवती महालक्ष्मीची पूजा करावी. ब्राह्मण दंपती साजूक तुपात तयार केलेल्या पक्वान्नांचे भोजन द्यावे. मंगळवारी व्याधी शमनार्थ कालीमातेची पूजा करावी. ब्राह्मणाला भोजन द्यावे. त्यांना 4 शेर उडीद डाळ, मूग डाळ, तूर डाळ दान करावी. बुधवारी भगवान विष्णूंची पूजा करून त्यांना दही मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. या अर्चनेचे उपासकाची पत्नी, पुत्र आणि मित्र यांना सौख्य प्राप्त होते. ज्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी इच्छा आहे त्यांनी गुरुवारी आपल्या इष्ट देवतांची पूजा करून त्यांना वस्त्र, उपवस्त्र अर्पण करावे. पंचामृताने अभिषेक करून खीर आदी पक्वान्नांचा नैवेद्य दाखवावा. ज्यांना उत्तम सुखोपभोग प्राप्त व्हावेत अशी इच्छा आहे त्यांनी शुक्रवारी आपल्या इष्ट देवतांची एकाग्रतेने पूजा करावी. षड्रसयुक्त अन्नांचे भोजन देऊन ब्राह्मणाला संतुष्ट करावे. स्त्रियांना यथाशक्ती वस्त्रदान द्यावे. अपमृत्यूचे निवारण व्हावे म्हणून शनिवारी रुद्राधिक देवांची पूजा करावी. होमामध्ये तिळाच्या आहुती द्याव्यात. ब्राह्मणांना तीळ मिश्रित पक्वान्नांचे भोजन द्यावे. तिळाचे दान द्यावे. अशा प्रकारे आठवड्याच्या प्रत्येक वारी त्या त्या देवतांची किंवा आपल्या इष्ट देवतांची श्रद्धा भक्तीने पूजा अर्चा केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून आपले सर्वार्थाने कल्याण होते. सर्व कार्ये सिद्धीस जातात. देवतांचे नित्य पूजन करणे, विशिष्ट वारी, विशिष्ट तिथीला, विशिष्ट नक्षत्रयोग असताना आणि विशिष्ट पर्वकाळी विभिन्न देवतांचे पूजन करणे, देवतांप्रीत्यर्थ स्नान, दान, जप, होम, तर्पण आणि ब्राह्मण भोजनादी सत्कर्मे करणे, या सर्व गोष्टी मनुष्याला फलप्रदच आहेत. त्या सर्व देवतांची सेवा ही वस्तुतः भगवान शंकरांचीच आराधना असते. त्या सेवा भक्तीने प्रसन्न झालेले शिवजी उपासकाला आरोग्य, समृद्धी आदी इष्ट फले देऊन संतुष्ट करतात. जो मनुष्य देश, काल, लोकाचार, आपले द्रव्य सामर्थ्य, आपली पात्रता या सर्व गोष्टी विचारात घेऊन तारतम्याने वागतो आणि श्रद्धा भक्तिपूर्वक आराधना करतो त्याला भगवान शंकरांच्या कृपा प्रसादाने सर्व अभिष्ट प्राप्त होते.
मंगल कार्याच्या आरंभी, अंत्येष्टी आदी अशुभ कार्याच्या शेवटी, तसेच आपले जन्म नक्षत्र आले असता ग्रहस्थाने आरोग्यादी प्राप्तीसाठी आपल्या घरी आदित्यादी ग्रहांची पूजा करावी. देवतांची पूजा करणे, त्यांना इष्टते प्रदान करणे, त्यांच्या प्रित्यर्थ दानधर्म करणे या सर्व गोष्टी सृष्टीक्रमाला अनुसरूनच असल्यामुळे त्या त्या देवतेंच्या कृपेने उपासकांचे कल्याणच होते. देवतांची सेवा भक्ती कधीही व्यर्थ जात नाही. पूजनाचे पुण्यफल मिळतच राहते. ब्राह्मणांनी तसेच क्षत्रियांनी आणि वैश्यांनी वैदिक मंत्रपूर्वक पूजन करावे. शूद्रांनी तंत्रविधीला अनुसरून पूजन करावे. ज्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते त्याने आठवड्यातील प्रत्येक दिवशी आपल्या शक्तीनुसार देवपूजन करावे. जो धनवान आहे त्याने द्रव्याधिक खर्च करून विस्तृत पूजा करावी. जो गरीब आहे त्याने तपश्चर्याने देवतांचे यजन करावे. जे पुरुष देवपूजनादी धर्मकर्मांचे श्रद्धेने आचरण करतात त्यांना मरणोत्तर उत्तम गती लाभते. स्वर्गादी पुण्यलोकात दिव्य सुखांचा उपभोग घेऊन ते पृथ्वीवर उत्तम कुळात जन्म घेतात. जे धनिक आहेत त्यांनी धर्मवृत्तीची एकही संधी सोडू नये. त्यांनी लोकोपकारार्थ आपल्याला काय काय करता येणे शक्य आहे याचे चिंतन करावे. त्यांनी मार्गाच्या दुतर्फा सावलीसाठी वृक्ष लावावेत. पाथस्थांच्या सोयीसाठी धर्मशाळा बांधाव्यात. विहिरी व तलाव निर्माण करून पाण्याची व्यवस्था करावी. वेदशास्त्रांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून पाठशाला बांधाव्यात किंवा अन्य स्वरूपाची धर्मकार्ये सतत करत राहावी. कारण पुण्यकर्मांनी अंतःकरण शुद्ध होऊन मोक्षपद प्राप्त होते. हे ब्राह्मणांनो, जो या अध्यायाचे श्रद्धेने श्रवण पठन करतो त्याला देवयज्ञाचे पुण्यफल प्राप्त होते. अध्याय 14 समाप्त. ओम नमः शिवाय. हर हर महादेव.